नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी। तर पनीरच्या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे कसुरी मेथी 1 चमचा, मगज बी 1 चमचा, काजू 2 ते 3 चमचे, 4 ते 5 बदाम, अद्रक आणि लसूण, मीठ, 2 टोमॅटो, चिरलेली कोथिंबीर, 2 ते 3 कांदे। तर कांदे आपल्याला हे असे मोठे मोठेच कापून घ्यायचे आहेत। तेल, हे पावशर पनीर आहे। हे कांदा लसूण मसाला, लाल तिखट, किचन किंग मसाला आणि हळद। तर आपण आता पनीरसाठी आधी मसाला भाजून घेणार आहोत। त्यासाठी आता मी 1 चमचा तेल घेतले। त्यात आपण हे सगळा कांदा, टोमॅटो, हे मगज बी, काजू, बदाम आणि अद्रक लसूण टाकून हे चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यायचे। तर हे थोडं 5 मिनिटं हलवून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावरती झाकण ठेवून आपण ते वाफवून घेणार आहोत। ते लाल पण होतं आणि थोडंसं शिजलं पण जातं। मग आता मी हे 2 ते 3 मिनिटं थोडंसं भाजून घेतले। आता मी याच्यावरती झाकण ठेवते। बघा, 3 ते 4 मिनिटं आपण हे झाकून ठेवलेलं होतं। आता आपण हे उघडून बघूया। थोडंसं लाल झालेलं आहे। आपल्याला अजून जवळपास 10 मिनिटापर्यंत असंच करावं लागणार आहे। तर बारीक गॅसवरती आपण याला परत झाकून ठेवूया। आता 5 मिनिटं झालेले आहेत। आता मी उघडून बघूया। आता हे अजून तरी आपल्याला 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे असंच परतावं लागणार आहे। जोपर्यंत हे टोमॅटोची अशी साल निघत नाही ना पूर्णपणे, तोपर्यंत आणि कांदा लाल होत नाही तोपर्यंत आपल्याला परतायचे। करपून द्यायचं नाही आहे, बारीक गॅसवरतीच परतायचं हे। आता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। आता आपण हे बघू। हे आता बघा, हे व्यवस्थित परतलं गेले। आता हे 5-10 मिनिटं थंड करून घ्यायचे आणि मग मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे। आता आपलं हे थंड झालेलं आहे। आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे वाटून घेऊयात। हे पहा, आपलं वाटून झालेलं आहे। हे एकदम बारीक करून घ्यायचं आहे। आपण जेवढं कांदा वगैरे लाल करू ना, तेवढा त्या मसाल्याचा कलर चांगला येतो। कशाची टाकली तू? आता आपण त्या कढईत तेल घेऊ 2 चमचे आणि त्यात हा मसाला टाकूयात। त्यात काजूची पेस्ट आहे ना, आपण काजू घातलेले आहेत त्यामुळे हे ना असं खाली लागतं। त्यामुळे हा मसाला सारखा हलवत राहायचा आहे। बघा, आपण 4 ते 5 मिनिटं हे परतून घेतले। हे तेल सुटेपर्यंत परतायचे। आता बघा, साईडनी तेल सुटायला लागले। ह्याच्यात आपण हे मसाले यात टाकून घेणार आहोत। आता हे 2-3 मिनिटं परतले। आता आपण हे मसाला वाटून भांडं धुवून घेतले आणि त्याचं हे पाणी यात आपण टाकणार आहोत। आता याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे 2-3 मिनिटांसाठी। हे बघा, आता हे आपण झाकून ठेवलं होतं। आता याला मस्त तेल सुटले। आता आपण यात पनीर टाकून घेऊ आणि थोडंसं पाणी। आता आपण यात मीठ टाकून घेऊ। तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही ही घट्ट पातळ करू शकता। आता आपण याला एक चांगली उकळी काढून घेणार आहोत। हे पहा, आता आपल्या भाजीला चांगली उकळी आलेली आहे। आता आपण याच्यात टाकणार आहोत कसुरी मेथी। ती अशी हातावर चुरगळून घ्यायची आणि
अशी टाकायची आहे. आणि शेवटी आता आपण टाकणार आहोत ही बारीक कापलेली कोथिंबीर. हे पहा, आपली आता पनीरची भाजी तयार झालेली आहे. अशी अशी अशी